नमस्कार, मी विनोद काळे. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भाजपचे युवा नेते राहुल लोणीकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या निर्मला मरकळ यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची जी संधी सर्व सन्माननीय आमचे देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे साहेब, माजी मंत्री आदरणीय लोणीकर साहेब, माजी मंत्री आदरणीय खोतकर साहेब, सन्माननीय आमचे नेते राजेश भैयाजी टोपे साहेब, सन्माननीय अरविंद अण्णा चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे, सर्वच मान्यवर नेते मंडळींनी जो विश्वास माझ्यावर आणि सन्माननीय उपाध्यक्ष ताईंवर व्यक्त केला, मी निश्चित या सर्वांच्या या दिलेल्या संधीचं सोनं करून जी जिल्हा मध्यवर्ती बँक जी की एक परंपरागत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम सर्व नेते मंडळींनी यापूर्वी केलेलं आहे आणि तोच विश्वास कायम परत माझ्यावर त्या ठिकाणी व्यक्त केला आहे. मी निश्चित या सर्व जे सन्माननीय नेते मंडळींनी मला काम करण्याची संधी दिली, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक आणखीन प्रगतिशील कशी होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर जुन्या काळामध्ये ही ICUमध्ये असलेली बँक होती. आत्ता कुठं ती ICUमधून बाहेर पडत आहे, परंतु अद्याप तिचा डिस्चार्ज झालेला नाही. तर या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून आहे त्यापेक्षा चांगली प्रगती या बँकेची करण्यासाठी मी निश्चित आगामी काळामध्ये सन्माननीय आमच्या उपाध्यक्षताई आणि सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन एकत्रित घेऊन आदरणीय दानवे साहेब, लोणीकर साहेब, टोपे साहेब, खोतकर साहेब, कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे या सर्वच नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही बँक आणखीन चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ मिळून करणार आहोत. हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. या निर्णयाचं स्वागतच आहे. आता तुम्ही याच्यातून एक गोष्ट घ्या, आम्ही सूत्र आता युवकाकडे द्यायला सुरुवात झालेली आहे. बबनराव याची सुरुवात रावसाहेबांनी दानवेने अगोदरच केलेली आहे. संतोष पाटलाकडे देऊन आता बबनरावनी वारी आहे, आता आमची वारी. इथून पुढचं राजकारण हे युवकांचं होणार आहे. चला राहुल भैया तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व त्यांनी पार पाडलेले आणि बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आम्ही सतत घेतलेले आहेत. मागची निवडणूकही विसरत झाली. निवडणुकीमध्ये ज्या काही बँकेमध्ये गोष्टी झाल्या होत्या त्या पद्धतीप्रमाणे आमचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि राहुल भैया लोणीकर आणि मरकळताई यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी सर्वांमध्ये या ठिकाणी निवड झाली. मला असं वाटतं सरकारचे धोरण जनतेचं हित आणि शेतकऱ्याचे हित लक्षात घेता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्या सर्व सहकार्याच्या मदतीनं ही बँक नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करते असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आज सकाळी मी साहेब, बबनराव, नारायण कुटे, संतोष दानवे आम्ही सारे नेते एकत्र बसून हा निर्णय केला. या निमित्तानं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि राहुल आणि मरकळताईला विनंती करतो की बँकेचं हित डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्याला जास्तीत जास्त कशा सुविधा देतात याचा पुढच्या काळात आपण विचार करावा. आम्ही सतत आणि आमचं सरकार तुमच्या पाठीशी राहील
असं सूचना मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष त्यांना